यात या दोन पणत्या आहेत, पण त्या या बॉक्समध्ये नव्हत्या. दिवाळी आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच ऑफिसमध्ये दिवाळीचं सेलिब्रेशन चालू आहे. कोणाला बोनस मिळतोय, कोणाला गिफ्ट हॅम्पर मिळत आहेत, कोणाला सोनपापडी मिळते आहे. तर असंच सेलिब्रेशन माझ्या ऑफिसमध्ये झालं आणि प्रॉपर पार्टी वगैरे होती, चाट वगैरे होतं. चाट गोला असं आमची सगळी मस्त छान पार्टी झाली आणि दिवाळी गिफ्ट म्हणून आम्हाला एक हॅम्पर दिलं गेलं, एक बॉक्स दिला गेला आणि मी तो असं नाचत नाचत घरी घेऊन आले की ऑफिसमधून दिवाळी गिफ्ट मिळालं आहे. नवऱ्याला दाखवत, त्याला चिडवत वगैरे की बघ तुला नाही मिळालं अजून. आणि आम्हाला माहीतही नव्हतं की त्याच्या ऑफिसमधून काय मिळणार आहे की नाही. इथून प्रश्न होता, कारण त्याचं हे पहिलंच वर्ष होतं त्या ऑफिसमध्ये. मग अशी चिडवाचिडवी झाली की माझ्या ऑफिसमधलं आलंसुद्धा, आता तुझं कधी येणार आहे. तर मी आधी माझं हॅम्पर दाखवते आणि मग पुढे बोलूया. तर हे असं हॅम्पर काय बॉक्स म्हणूया, असा हा बॉक्स आहे. हे असे दिवे आहेत जे काय म्हणूया कॅन्डल्स, मेणाचे दिवे आहेत. या दोन बाटल्या, बरण्या, बॉटल्स, जे काही तुम्ही यांना म्हणू शकता. हां, तर असे जेव्हा हॅम्पर्स किंवा असं काही गिफ्ट येतं ना, तर मला आतल्या वस्तूंपेक्षा जास्त इंटरेस्ट त्या पॅकेजिंगमध्ये असतो, त्या बॉक्सेसमध्ये असतो की ते बॉक्सेस मला कसे वापरता येतील. हे ब्रेसलेटमध्येच पडलं आहे. हां, यात काजू आहे, यात नो पॉईंट्स फॉर केसेस, यात बदाम आहेत आणि सध्या वर्कआउट चालू आहे, तर ह्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी कामाच्या आहेत. त्यानंतर हत्ती दिला आहे आम्हाला. आता ह्याला पार्क कुठे करायचा, मुंबईत हा प्रश्न आहेच. बॅड जोक आहे नाही, पण सुंदर आहे, मला आवडतात अशा गोष्टी. तर हा असा इथून उघडता येतो आणि इथे तुम्ही धूप किंवा कॅन्डल, इथे ती गोल जे येतात ना ते ठेवू शकतो. धूप ठेवल्यावर असं बंद करता येतं, मग इथून सगळीकडून तो धूर येऊ शकतो. आणि जर काहीच नाही तर असं नॉर्मल असा जरी ठेवला तरी शोकेसमध्ये एक शोभेची वस्तू होऊन जाते. या दोन पणत्या आहेत, पण त्या या बॉक्समध्ये नव्हत्या. ह्या आमची एक कलीग आहे गीता, तिने ह्या सर्वांना अशा 2-2 दिल्यात. ती स्ट्रीटवरच्या वेंडर्सकडून असं घेते, टीममध्ये सर्वांना देते. हां, त्याचा एक वेगळा किस्सा आहे. तिने आम्हाला असं ते हाताने देताना म्हटलं की गाईज मी दिवाळीत गरिबांना थोडीशी मदत करते आणि त्यातून हे, आणि आम्ही शॉक होतो की ही आम्हाला देते पण ही अशी गरीब का बोलते आहे चेहऱ्यावर. पण नंतर आमच्या लक्षात आलं की ती गरिबांकडून विकत घेते अशा आणि त्या आम्हाला देते. तर हा माझ्या ऑफिसचा बॉक्स होता, ज्यात ज्या पण वस्तू आहेत मी तुम्हाला आता दाखवल्या. तर हा बॉक्स दाखवून मी त्याला, नवऱ्याला जे चिडवत होते ते जवळपास 1-2 दिवस चाललं. हे चिडवणं तेव्हा थांबलं जेव्हा तो ऑफिसमधून येताना इतका मोठा हॅम्पर घेऊन आला. आता यात काय काय ते दाखवते मी. यात सर्वात आधी हे एक असं फूड हॅम्पर आहे, मिठाईचा डब्बा आहे. तर बघूया त्याआधी या हॅम्परमध्ये काय आहे. तर हे सगळं होतंच, पण आणखी एक गोष्ट ऑफिसमधून दिली, ती मी शेवटी सांगते. तर हे आहेत मिक्स नट्स, काजू बदाम, पिस्ता. काजू बदामपेक्षा ना मला पिस्ता जास्त आवडतो. काय कराल तुम्ही या इन्फॉर्मेशनचं, पण मला आता आठवलं. पार्टी स्नॅक्स, मखाना, येस मला आवडेल हे खायला. तिरामिशू ब्रिटल, मला अजिबात माहीत नसतं तशी फॅन्सी नावं. मी करेक्ट प्रनाऊन्स करते का माहीत नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कसं सांगणार तुम्ही प्रनाऊन्सिएशन कमेंटमध्ये. वॉफल क्रिस्प, बेल्जियन वॉफल्स माझं फेवरेट असणार आहे. चॉकलेटचं काहीही असलं की मला आवडतं, हे मी खाणार. एक क्रॅनबेरीचं कुनाफा, चोको डेट्स विथ कुनाफा. आय हॅव नो आयडिया हे काय आहे. नाचो चिप्स गाईज, नाचो चिप्स, मकिनो नाचो चिप्स अलापिनोचे. हां, मला इतकं माहिती आहे की हे जे जरी असला तरी त्याला जलापिनो नाही वाचणार आहे मी, इट्स लापिनो. आय थिंक थोडंसं तिखट असतं. आणि ऑफकोर्स एक दिवा. अरे अजून एक दिवा आहे, आणखी एक दिवा आहे, मी दाखवते. हा एक दिवासुद्धा त्याच्या हॅम्परमध्ये होता, जो असं मागे बटण्यात आला, जो असा भेटतो, लाईट आहे त्याला. काल मस्त रांगोळी काढली बाहेर, रांगोळी नाही फुलांची काढली, आणि हा असा मध्ये ठेवून दिलेला मी.
सुंदर वाटतो अंधारात. आलं एवढं खाऊचं. त्यानंतर त्याला दिलाय एक ही महत्त्वाची गोष्ट, अ सिल्वर कॉइन. हे एवढं सगळं त्याच्या ऑफिसमधून मिळणार होतं आणि त्याला मी चिडवत होते. तर आता मी हे सगळं खाणार आहे आणि या बाकी सगळ्या वस्तूंपेक्षा ज्या खाण्याच्या वस्तू आहेत तिथे मी त्यांच्यावर मी आता ताव मारणार आहे. आणि तुमच्या ऑफिसमध्ये दिवाळीनिमित्त तुम्हाला काय दिलं किंवा तुमच्याकडे दिवाळीचं सेलिब्रेशन कसं असतं? बोनस देतात की असे गिफ्ट्स असतात की तुम्हाला फक्त सोनपापडीचे गाजर दाखवले गेले? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.